नमस्कार मित्रांनो, 2026 मध्ये अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुपालकांनी म्हणजेच दूध व्यवसाय करणाऱ्यांनी चारा नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण यावर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळ सांगितल्यामुळे चाऱ्याचे शॉर्टेज हे निर्माण होऊ शकते. म्हणून चारा पिकाचे नियोजन करून पशुधनासाठी आवश्यक चारा वैरण उपलब्ध आणि साठा करून ठेवावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला हिरव्या चाऱ्यामध्ये नेपियर असेल, मका असेल किंवा कडवळ सारखी पिके, ज्वारी वर्गीय कडवळ सारखी पिके ही घ्यावी लागणार असून त्याचा साठा व्यवस्थितरित्या करून ठेवावा लागणार आहे. तरच या व्यवसायामध्ये चाऱ्याची अडचण निर्माण होणार नाही अथवा खूप मोठी टंचाई चाऱ्याची निर्माण होणार आहे. अल निनोमुळे पावसामध्ये घट आणि अनियमितता निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर तसेच दुधाच्या उत्पादनावरही होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन पशुपालकांनी चाऱ्याचे नियोजन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर नेपियर हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. वर्षातून हे नेपियरच्या 4 कापण्या तरी होतात आणि चाराही उपलब्ध होतो. त्याविरोधात मका असेल किंवा ज्वारी वर्गीय जो चारा पिके आहेत अशाची फक्त 2च पिके घेता येत असून त्याचे उत्पादन कमी निघते. त्याविरोधात नेपियरच्या या 4 कापण्या होऊन दूध व्यवसायामध्ये पुरेसा चारा उपलब्ध होतो. त्याबरोबरच जर वाळलेला चारा उपलब्ध होत असेल त्याचीही साठवणूक तुम्हाला करावी लागणार आहे. दिवाळीनंतर, सध्या नाही पण दिवाळीनंतर चाऱ्याच्या टंचाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून जर पावसाची अनियमितता जर झाली तर सोयाबीनचे कुटार किंवा बुसकट सुद्धा मिळणे कठीण होणार असून शेतकऱ्यांना याबाबत सतर्क राहणे गरजेचे राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ऊस आहे अशा शेतकऱ्यांना ऊसाचा पर्याय ठरू शकतो, पण ज्या शेतकऱ्याकडे ऊस नाही आणि थोडेफार पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र नेपियर या गवतास प्राधान्य देऊन नेपियरची लागवड आपल्या जनावरांना, आपले जेवढे पशुधन आहे त्यांना पुरेल यासाठी त्याची तरतूद करणे गरजेचे आहे. शासनाकडूनही आता वारंवार चारा लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे. सध्या चारा लागवडीसाठी बियाणेही उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलेले आहे. अशा परिस्थितीत चारा लागवड दूध व्यवसायासाठी खूप महत्त्वाचे असून जर चारा तुमच्याकडे असेल तरच हा व्यवसाय तुमचा टिकणार आहे, अन्यथा चारा नसेल तर मात्र हा व्यवसाय कोलमडीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चाऱ्याचे नियोजन करणे, खास करून यावर्षी जी की दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीत चाऱ्याची साठवणूक करून ठेवणे हे खूप मोठे गरजेचे ठरलेले आहे. जर शक्य असेल तर मुरघास करून ठेवणे हा सुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो, पण तो थोडा खर्चिक असल्या कारणाने कमी खर्चात चारा उपलब्ध करून देण्याचा बेस्ट पर्याय म्हणजेच नेपियर आहे. नेपियर गवत हे फास्ट वाढत असून हिरवा चाऱ्याची टंचाई निर्माण होणार नाही आणि चाराही पुरेल. अल निनोच्या संभाव्य सावटामुळे उद्भवणाऱ्या चारा टंचाईचा फटका पशुधनाला बसू नये ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. धन्यवाद.